दिवाळी म्हटलं की फटाके आपोआप आठवतात. पण दिवाळी आणि फटाक्यांचा संबंध काय? दिवाळी तशी भारतात अनादी काळापासून साजरी केली जाते. पण मग फटाके कधी त्याचा भाग झाले आणि फटाके कुठून आले? हेच आपण आता जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. पौराणिक ग्रंथांचा अभ्यास केला तर लक्षात येतं की फटाक्यांचा उगम आपल्या संस्कृतीत झालेलाच नाही. प्राचीन ग्रंथानुसार दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा सण आहे. पण फटाक्यांसारख्या मोठ्या आवाजाच्या कुठल्याही वस्तूचा उल्लेख नाही. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची परंपरा चीनमध्ये होती. फटाक्यांच्या प्रचंड आवाजामुळे वाईट शक्तींना मूठ माती मिळेल आणि समृद्धी नांदू लागेल अशी चीनी लोकांची श्रद्धा होती. आतिश दीपांकर नावाच्या बंगाली बौद्ध धर्मगुरूंनी 12व्या शतकात चीनमधील ही संस्कृती भारतात आणल्याचा तर्क आहे. चीन, तिबेट आणि पूर्व आशियातून त्यांनी हे आत्मसात केलं असावं अशी शक्यता आहे. ऋग्वेदानुसार दुर्भाग्य आणणाऱ्या निऋतीलाही देवी मानण्यात आलं होतं आणि तिला दिक्पालाचा म्हणजे दिशांच्या 9 देवतांपैकी एक असा दर्जा देण्यात आला होता. या देवीची प्रार्थना करण्यात येते. तिने परत जावं अशी प्रार्थना करण्यात येते. तू पुन्हा येऊ नकोस असंही सांगितलं जातं. फटाक्यांच्या मोठ्या आवाजाने तिला घाबरवून परत पाठवावं असं कुठेही म्हटलेलं नाही. मात्र तरीही भारतात प्राचीन काळापासून प्रकाश आणि मोठ्या आवाजांचे फटाके होते. 2000 वर्षांपूर्वीच्या मिथकांमध्ये फटाक्यांसारख्या गोष्टींचा उल्लेख आहे. इसवी सन पूर्व काळातला प्रसिद्ध ग्रंथ कौटिल्य अर्थशास्त्रात एका चूर्णाचा संदर्भ आहे, जे वेगानं पेट घेऊन ज्वाळा प्रज्वलित होतात. या रसायनाला एका नळीत बंद केलं तर त्यापासून फटाका तयार व्हायचा. बंगालमध्ये पावसाळ्याचा हंगाम संपल्यानंतर शेतात क्षारयुक्त रसायनांचा थर जमा होत होता. हा थर दळल्यावर त्वरित पेटणारा ज्वलनशील पदार्थ तयार व्हायचा. यामध्ये गंधक म्हणजे सल्फर आणि योग्य प्रमाणात कोळसा मिसळला तर या मिश्रणाची ज्वलनशीलता वाढायची. ज्या भागात जमिनीवर साठलेले क्षार नव्हते तिथे लाकडाच्या भुशापासून तयार झालेला पदार्थ वापरला जायचा. आजार बरे करण्यासाठी वैद्य मंडळी या पदार्थाचा वापर करत असत. जवळपास संपूर्ण देशभर हे चूर्ण बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू मिळायच्या. पण फटाक्यांच्या निर्मितीसाठी याचा उपयोग होत असेल त्याला दुजोरा मिळू शकला नाही. आनंद आणि जल्लोषासाठी प्रकाशाच्या विविध गोष्टींचा उपयोग तेव्हा व्हायचा. तुपापासून तयार झालेल्या दिव्यांचा उल्लेखही आपल्या साहित्यात आढळतो. आजच्या फटाक्यांमध्ये आढळणाऱ्या दारू सारख्या या मिश्रणाचा स्फोट होऊन मोठा आवाज व्हायचा, पण त्याची ज्वलनशीलता कमी असल्यानं ते एखाद्या लढाईत शत्रू विरुद्ध वापरणं शक्य नव्हतं. तशा विध्वंसक गन पावडरचा पहिला उल्लेख 1270 मध्ये सिरियातले रसायनशास्त्रज्ञ हसन अल रमाह यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. गरम पाण्यानं या गन पावडरला शुद्ध करून आणखी विस्फोटक करण्याबाबतही त्यांनी लिहिलं होतं. 1526 मध्ये बाबरने दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधीवर आक्रमण केलं. इतिहासकार सांगतात की त्यावेळी बाबराच्या सैन्याच्या तोफांचा गडगडाट ऐकून लोधीचे सैनिक, खास करून त्याच्या सैन्यातले हत्ती, घाबरले होते. त्या काळी जर मंदिरं आणि शहरांमध्ये फटाके फोडण्याची परंपरा असती तर या मोठ्या आवाजाने लोधीचे सैनिक अस्वस्थ झाले असते. पण मुघलांच्या इतिहासाचे अभ्यासक प्राध्यापक नजफर हैदर यांच्या मते फटाके मुघलांच्या आधीपासूनच होते. मुघलांच्या काळात आतिषबाजी आणि फटाक्यांचा भरपूर वापर होत होता हे माहिती होतच, पण भारतात फटाके मुघल घेऊन आले होते हे म्हणणं योग्य नाही, कारण ते आधीच आलेले होते. अशा पेंटिंग्स पण आहेत. दारा शिकोहच्या लग्नाच्या पेंटिंग मध्ये लोक फटाके फोडताना दिसतात, पण हे मुघलांच्या आधी सुद्धा होते. फिरोज शहाच्या काळात सुद्धा खूप आतिषबाजी व्हायची. गन पावडर नंतर भारतात आली, पण मुघलांच्या आधी भारतात फटाके नक्कीच आले होते. हत्तीच्या झुंजीत किंवा शिकारीच्या वेळी त्यांचा बराच वापर व्हायचा. खरं तर घाबरवण्यासाठीच फटाक्यांचा वापर जास्त प्रमाणात व्हायचा. मुघलांच्या काळात लग्न किंवा उत्सवांमध्ये आतषबाजी होत असे. चला या दिवाळीला फटाक्यांचा हा प्रवास आठवून ते फोडताना थोडं इतिहासाची आठवण करून घेऊया. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.